आज आम्ही मुंबईवरून पहाटे लवकर निघालो शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला. मम्माने यांच्या वेबसाईटवर भक्त निवासमध्ये आमची रूम बुक केली होती. चेक इन करून आम्ही लगेच दर्शन करायला गेलो. छान असे दर्शन घेऊन आम्ही निघालो शनी शिंगणापूर दर्शनाला, जिथे आम्ही 2 तासात पोहोचलो. वाटेत थांबून थंडगार उसाचा रस प्यायलो. इथे पोहोचून आम्ही शनिदेवाचे दर्शन घेतले. हे एक जागृत देवस्थान असून इथे शनिदेव पाषाण रूपात वास करतात. शनिदेवाने स्वतः इथल्या एका गावकऱ्याच्या स्वप्नात येऊन सांगितले की माझ्या मूर्तीवर छप्पर नसावे आणि उघड्या आकाशाखाली माझी पूजा करावी. इथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या घरांना आणि दुकानांना लॉक नसते आणि स्वतः शनिदेव गावकऱ्यांचे रक्षण करतात. संध्याकाळ होत आली आणि आम्ही परत शिर्डीला पोहोचलो आणि इथे असलेले फेमस साई तीर्थ थीम पार्क बघायला गेलो. हे खूपच भव्य आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे शोज होतात. हे आहे त्यांचे तिकीट रेट. आणि इथे लंका दहनचा 3D शो, लाईव्ह शो, साईबाबा मूवी असे बरेच शोज होतात. एका छोट्या ट्रेन मध्ये बसून हे सफर स्टार्ट होते आणि इथे भारतातील फेमस अशा मंदिराच्या प्रतिकृती बनवल्या आहेत, ज्यात मीनाक्षी मंदिर, मुंबईचे फेमस सिद्धिविनायक मंदिर आहे. हे सर्व बघताना मला खूप मजा आली. पुढे मग आम्ही ठाकूरजी, तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आणि पुढे पंढरपूरकडे निघालो. इथे वारीला निघालेले वारकरी दिसले आणि पुढे विठोबाचे दर्शन झाले. त्यानंतर पुढे आलो कोलकाता इथे. इथले जग प्रसिद्ध असे जगन्नाथपुरीचे दर्शन झाले. त्यानंतर पुढे होते अमृतसर. इथे अमृतसर मधील गोल्डन टेम्पल होते. त्यापुढे होती गंगा घाटवरची आरती. यापुढे होते फेमस ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथ आणि बद्रीनाथ. अशा प्रकारे आमची तीर्थयात्रा पूर्ण झाली. मग आम्ही लंका दहन, साईबाबा मूवी असे सर्व एन्जॉय केले. रात्री लाईट मध्ये ही जागा खूपच सुंदर दिसत होती. मग आम्ही डिनरसाठी प्रसादालयामध्ये गेलो आणि महाप्रसाद घेतला. दर दिवशी हजारो लोक इथे महाप्रसादाचा लाभ घेतात. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण शिर्डीचा प्लॅन नक्की करा. ओम साईराम.